आणि व्यापारी बंधूंनो, माझे अत्यंत जीवलग आणि स्नेही मित्रांच्या माध्यमातून आज तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं। आपल्या आयुष्यातला हा कालावधी आपण माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांच्यासाठी दिला, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो। आपले सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। निवडणुकीचा काळ आहे आणि निर्णायक टप्प्यावरती आपण आता ही निवडणूक पोहोचलेली आहे आणि जवळपास या निवडणुकीमधला निर्णय सर्वांचाच या ठिकाणी झालेला मला स्वतःला दिसतो, मला तो जाणवतो आणि मी तो अनुभवतो सुद्धा। यावेळचं वातावरण एकदम वेगळ्या प्रकारचं आहे, ते काही इतरांना सांगण्याची गरज नाही। परंतु काही जरी झालं तरी या वेळेला पक्ष माणूस सर्व विसरून सर्वांनी परिवारासह सर्वांनी सनातन आणि सनातन या पलीकडं न जाण्याचा ठाम निर्णय घेतल्याचं मला दिसतं, जाणवतं। अनेकांच्या चर्चेतून सुद्धा ते आलं। मीही निश्चितपणे अनपेक्षितपणे अशा काही गोष्टी घडतात, त्यामुळे प्रचंड समाधानी आणि आनंदी आहे। एखादा माणूस चुकू शकतो, चुकलेला माणूस पुन्हा परत आणणं जसं समाजाची जबाबदारी, या शहरातले सजग नागरिक म्हणून जशी आपली जबाबदारी आहे, ती जबाबदारी आपण निभावली आणि मीही आता पूर्वपदावरती अत्यंत मोकळ्या मनाने या ठिकाणी आलेलो आहे। या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझं समर्थन करावं, मला आशीर्वाद द्यावा, ही तर रास्त अपेक्षा आहे। पण आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या कळत नकळत माझ्याही मनावरती या ठिकाणी आलेल्या आहेत। मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आता कधीही वाकड्या मार्गाने जाण्याचा तर प्रश्न कधी आलाच नाही आयुष्यामध्ये, पण पुढेही जाणार नाही। आणि आपल्या मनातल्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या गोष्टी निश्चितपणे तंतोतंतपणे पाळण्याचा प्रयत्नही करील। तुम्हीच हे झाड लावलेलं आहे, तुमच्याच खत पाण्याने हे झाड वाढलेलं आहे आणि निश्चितपणे हे झाड फळ देणारं राहील, सावली देणारं राहील। हे झाड निश्चितपणे आसराही देणारं या ठिकाणी राहील। ती ताकद तुम्ही माझ्यामध्ये निर्माण करू शकता। मला पूर्ण कल्पना आहे की आपल्या माध्यमातून ती ताकद माझ्यामध्ये निश्चितपणे येईल। खरं तर आता सध्याच्या वातावरणामध्ये गरज ही निश्चितपणे आपली आहे। आपण बघितलं मालेगावचा निकाल, आपण बघितला धुळ्याचा निकाल, आपण जी आकडेवारी बघितली तर अत्यंत थक्क करणारी अशा प्रकारची आकडेवारी आहे। आणि देशातल्या कोणत्याही माणसाला धास्ती किंवा तो माणूस धास्तीमध्ये यावा अशाच प्रकारची आकडेवारी हे सर्व बघितल्यानंतर आपल्या समोर चित्र उभं राहतं। मी आपल्याला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की या सर्व प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे इथं तुम्ही या सर्व याच्यात बघितलं तर त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे मीच सापडेल। आणि आम्ही अनेक गोष्टी अंगावरती घेतल्या राजकीय जीवनामध्ये। 89, 86, 87 पासून जेव्हापासून उतरलो तेव्हापासून निश्चितपणे आपल्या संरक्षणाची जबाबदारी, या शहराच्या संरक्षणाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला। हे अनेकाला विदित आहे, अनेकाला मान्य आहे।
काही बाबतीमध्ये खोटा नेरेटिव्ह पसरवला जातो आणि मला असं वाटतं की आपलं शहर या खोट्या नेरेटिव्हचा बळी फार लवकर पडतं. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता काही लोक अत्यंत आंधळेपणाने काही गोष्टीवरती विश्वास ठेवतात आणि मग त्या चर्चेची परिसीमा राहत नाही. एक म्हण आहे की चील उडी तो भैंस उडी. लहानशी गोष्ट काही घडली तर तिचं रूपांतर मोठं होतं. लहानसा चिंगारी पडली तर याची मला कल्पना आहे की लहानशी चिंगारी जरी पडली तर त्याचा वणवा भडकतो. पण वणव्यापर्यंतच्या गोष्टी नसतातच, काहीतरी तोडून मोडून तुमच्या समोर या ठिकाणी टाकल्या जातात. माझ्या बाबतीतला तो एक व्हिडिओ नमाज पढण्याचा जो माझ्या घरामधला जो झाला, सत्य आहे ती गोष्ट, काय नाकारत नाही. पण नंतरचे जे व्हिडिओ झाले ते अत्यंत असत्य आहे. एखादा माणूस तुमच्या घरामध्ये आला, ऐन वेळेला म्हटला की साहब हम 2 मिनट इधर प्रे कर ले क्या, 2 मिनट हमने इधर प्रे करना चाहिए क्या. तुम्ही काय म्हणताल? तुम्ही तेच म्हणताल की नाही ठीक आहे, धार्मिक बाबा आहे तर प्रे करायला काय अडचण नाही, करून घे. तो भारतीय जनता पक्षाचा राज्याचा प्रमुख रावसाहेब दानवेकडे काही कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो रावसाहेबकडे आला आणि मला भेटायला आला. आणि घरात आल्यानंतर चहा पिण्याच्या अगोदर म्हणे साहेब 2 मिनिटं, मला माहीतच नाही ना काय होणार आहे. मला करलो ना मी साहेब, करलो की करलो. मला असं वाटतं की अशा गोष्टी या जाणीवपूर्वक नेरेटिव्ह म्हणून या ठिकाणी आपल्यासमोर पसरवल्या जातात आणि त्यातून जनमानसाच्या भावनेवरती परिणाम होतो. जनमानसाला असं वाटतं काय आहे, पण ते अर्धसत्य असतं. पूर्ण सत्य कधीच पुढं येत नाही. ते पूर्ण सत्य निश्चितपणे हे की ते झालं, पण नंतरचा जो आहे व्हिडिओ तो पूर्णतः फेक आहे. माझ्या नावाने तो फेक व्हिडिओ बनवला गेला, तो पाठवला गेला. असो, त्या हरकत नाही, परंतु मी वचनबद्ध आहे, मी कटिबद्ध आहे. या सर्व प्रसंगाने मी आपल्या बाजूने उभं राहण्याचा निश्चय या ठिकाणी केलेला आहे आणि माझा निश्चय हा दृढ निश्चय असतो. कोणत्याही बाबतीमध्ये जो निश्चय करेल तो निश्चय दृढ या ठिकाणी आहे. मी मुख्यमंत्र्याला तुम्ही विचार करा, मी आपल्या फुले मार्केटच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्याला स्वतःला बोलावं लावलं की साहेब तुम्ही शब्द द्या जालना करायला की मी फुले मार्केट उभा राहील. तुम्ही शब्द द्या जालना करायला की पाणी मी या ठिकाणी रोज पाणी या शहराला देईल. आणि शहराच्या जडणघडणीमध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वॉटर गिटर मटर या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या मुख्यमंत्र्याकडून या ठिकाणी करून घेतल्या. तुम्ही आठवा मुख्यमंत्री म्हटले की आता मी 2, 5 कोटी 100-200 कोटी देणार नाही, आता अर्जुन खोतकरला तुम्ही विजयी करा, तर मी 2-3 हजार कोटी रुपये या शहराच्या उन्नतीसाठी देईल, असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एक प्रसंग सांगतो की काही दिवसापूर्वी आयुक्त माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की साहेब आपल्या शहराला घंटागाड्या नाहीत, आपल्या शहराला ट्रॅक्टर नाही, आपल्या शहराला ते उचलणारं साहित्य नाही, तर तुम्ही मुख्यमंत्र्याला बोला. मी बघितलं की मुख्यमंत्री संभाजीनगरला होते, त्या दिवशी येणार होते. मी आयुक्ताला म्हणलं चल तू गाडीमध्ये आपण जाऊ मुख्यमंत्र्याकडे. मुख्यमंत्र्याकडे गेलो, रामा हॉटेलला भेटलो. मुख्यमंत्र्यांनी फोन लावला सचिवाला की यांना एक 50 घंटागाड्या पाठव, काही ट्रॅक्टर पाठव आणि काही कचरा उचलणारं मशीन पाठव. 35 घंटागाड्या आपल्याला 4 दिवसामध्ये आल्या महानगरपालिकेला. 35 घंटागाड्या महानगरपालिकेला आल्या आणि त्यामध्ये ट्रॅक्टर्स आले, त्यामध्ये कचरा उचलणारा मशीनरी त्या ठिकाणी आल्या. त्यामुळे आपण त्या सर्व गोष्टी आपण त्या करू शकलो. या गोष्टीचा निश्चितपणे